यानंतरची आपण एक पुढची महत्त्वाची मोठी ब्रेकिंग न्यूज बघणार आहोत। नीट पेपर फुटी प्रकरणी आणखी एका व्यक्तीला अटक झाल्याचं समजतंय। पुण्यातून जीवशास्त्राच्या प्राध्यापिका मनीषा मांढरे यांना अटक करण्यात आलेली आहे। मनीषा मांढरे यांना सीबीआयनं अटक केल्याचं आता समजतंय। आत्ताच्या घडीची ही अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतो आहोत। नीट पेपर फुटी प्रकरणी प्राध्यापक मनीषा मांढरे यांना अटक करण्यात आलेली आहे। त्या जीवशास्त्राच्या प्राध्यापिका असल्याचं समजतंय। सीबीआयनं त्यांना अटक केल्याची माहिती मिळतेय। महाराष्ट्रामध्ये कारवाई आता सीबीआयनं तीव्र केल्याचं दिसतंय। चंद्रशेखर भांगे आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। चंद्रशेखर, नीट पेपर फुटी प्रकरणी आणखी एक अटक सीबीआय कडनं आता झाल्याचं समजतंय। काय नेमकी या सगळ्या संदर्भातली माहिती आहे, काय नेमका तपशील आहे? अजिंक्य, पुण्यातील एका नामांकित कॉलेजमध्ये ह्या ज्या महिला होत्या त्या शास्त्र विषय होत्या। या सगळ्या नीट प्रकरणाच्या पेपर फुटीमध्ये त्यांचा सहभाग आल्याने त्यांना ताब्यात सीबीआयने घेतलेला आहे। सीबीआयने त्यांना शर्मारे यांना सुद्धा नीटच्या सगळ्या घोटाळ्यामध्ये घेऊन चंद्रशेखर यांचा आवाज आपल्यापर्यंत व्यवस्थित येत नाहीये। आपण पुन्हा एकदा त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न निश्चितपणे करूया। पण ही एक आणखी मोठी कारवाई आता सीबीआय कडनं करण्यात आल्याचं आपण पाहतो आहोत। नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये जीवशास्त्राच्या ज्या प्राध्यापिका आहेत मनीषा मांढरे यांना सीबीआयनं अटक केल्याचं आता समजतंय आणि आणखी एक अटक या सगळ्या प्रकरणामध्ये आता सीबीआय कडून करण्यात आलेली आहे। नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये रोज नवनवे खुलासे होताना दिसतायत आणि जसजसा तपास पुढे जातोय सीबीआयचा आणि इतर ज्या तपास यंत्रणा आहेत त्यांचा, आणखी काही महत्त्वाचे धागेदोरे सापडतायत। याच अनुषंगानं आता जीवशास्त्राच्या प्राध्यापिका असलेल्या मनीषा मांढरे यांना अटक करण्यात आल्याचं समजतंय। पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे आता आपण वळूया। मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी प्रलंबित मागण्यांसाठी पुन्हा एकदा आमरण उपोषण करण्याची आता घोषणा केलेली आहे। येत्या 30 मेला जालन्यातल्या अंतरवाली सराटी या त्यांच्या गावात ते उपोषणाला पुन्हा एकदा बसणार आहेत। राज्य सरकारकडून प्रलंबित असलेलं हैदराबाद जीआर मधील प्रमाणपत्र यासह अन्य मागण्यांसाठी ते उपोषणाला बसणार आहेत। आंदोलन होणार अंतरवाली शांततेत, राज्यात होणार शांततेत, अंतरवालीत आंदोलन होणार। मी 30 मेला अंतरवालीत आमरण उपोषण सुरू करेन। 30 मेला तारीख आपली डिक्लेअर झाली, त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही। चौथा मुद्दा, 1994 ला जसा JR काढला त्याच धर्तीवरती सातारा संस्थांचा हैदराबाद गॅझेटेडचा, म्हणजे त्याच्यात त्या JR मध्ये हैदराबादचं गॅझेटेड सुद्धा घ्यायचं। या तिन्ही गॅझेटेड मध्ये सातारा संस्थान, कोल्हापूर संस्थान, औंध संस्थान आणि पुणे संस्थान या संस्थांचा जो JR निघणार आहे तो 1994 ला जसा JR काढला ओबीसीला आरक्षण देताना त्याच धर्तीवर पाहिजे। आता एका मंत्र्यांनी ध्यानात आलं म्हणून सांगतो, आता मीडियावाल्यासाठी महत्वाचं आहे, मला बोलायचं नव्हतं पण बोलतो, जाऊ द्या। एका मंत्र्याने जाऊन महार विरोधात एका माणसाला 2-2 कोटी रुपये द्यायचे ठरवलं। संघटनेला, एका संघटनेला 2 कोटी जरांगे पाटलाच्या विरोधात बोलायचं। 15-16 कोटी आकडा गेला त्यांचा। फुकट पैसे म्हणल्यावर त्याच्या 2 कोटीच्या दुसऱ्या जरांगे पाटलाच्या विरोधात बोलायचं ना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।